सुप्रभात मंडळी. सो आपला म्हैसूरचा हा 4था दिवस आहे आणि सो आता चाललो आहे आपण म्हैसूर फिरायला. काल मी काय थोडे शॉर्ट घेतले होते. काल मी ते थोडे शॉर्ट घेतले होते कारण ती रॅली निघत होती. ॲक्च्युली ह्याची हनुमान जयंती निमित्त होती, काय माहीत नाही, तिला काहीतरी सण होता. सो रॅली निघत होती. तो तुम्ही पहिली रॅली बघा ती, आणि रॅलीचे थोडे शॉर्ट आहेत ते बघून घ्या तुम्ही. तोपर्यंत मी पुढे जर्नी कंटिन्यू करतो कारण का म्हैसूरचे काही आहेत फेमस ठिकाण वगैरे. सो ते फिरायला चाललो आहे. आणि संडे आहे, सुट्टी आहे, तो हाफ डेसाठी चाललो आहे. हाफ डेने परत आपल्याला जायचं आहे कस्टमरच्या इथे. सो तुम्ही बघा, तोपर्यंत मी फिरून येतो. रॅली निघते आणि मस्त वाटायला लागलं आहे. म्हैसूरला पहिल्यांदा आलो मी. मला ऑलमोस्ट इथे सगळे सण बघायला भेटतात असं वाटतं आहे. कारण का क्रिसमस पण आला, पण क्रिसमसला मी थांबेल. क्रिसमस पण आता होऊन गेला. सो न्यू इयरला मी थांबेल इथं नाही माहीत नाही, कारण का मी 31 तारखेला निघणार आहे. तुम्ही थांबणार नाही जास्त. आणि इथं खाली कोण आहे माहीत नाही. आणि खूप छान वाज होता इथं. मित्रांनी निघालो आता बाहेर आणि आता बाहेर आलो आहे. बस स्टॉपला चाललो आहे. तिथं आम्ही पहिले चामुंडा मंदिराकडे जाणार आहे. फर्स्ट टाईम असं ब्लॉग बनवतो. सो आणि वॉच बघू शकता. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी बाईकवर असताना दाखवली होती. सो आताही बघून घ्या. हे सेंटर आहे की हा का? हे सेंटर आहे हा का? वो पीछे क्या है? अच्छा, पाठीमाग कुठली तरी बिल्डिंग आहे. तो आता पुढे जाऊ. बस स्टॉपला जातो. बस स्टॉपलाच भेटतो. फायनली पोचलो बस स्टॉपला. आणि असं काही बस स्टॉप आहे इथलं. तर बघू किती नंबरची बस आहे आमची, काय माहीत नाही पुढे. आणि आवाज कसा आहे ते पण माहीत नाही. जरा मोबाईल लांब पकडावा लागतो. तिकीट काउंटर आहे की लाईनचं आहे माहीत नाही, पण बस स्टॉप चांगलं बनवलं आहे. बस स्टॉप बोलले तो बस डेपो आहे पूर्ण. भरपूर गर्दी आज, काय दर्शन भेटणार नाही आपल्याला. सो बाहेरूनच दर्शन आपण निघू, कारण पुढे पण जायचं आहे, काम पण बघायचं आपल्याला.
सो लाईन भरपूरच आहे आज. काय आम्ही काय दर्शन घेत नाही आता. कमीत कमी दर्शनाला तर आमचे 3-4 तास जातील. सो डायरेक्ट आता पुढे जातो. भरपूरच लाईन आहे. ही लाईन तर स्टार्ट आहे इथून. इकडे साईडला येऊन बसलो आहे आणि इथून सगळं म्हैसूरचा व्ह्यू दिसतोय. एवढा दिसणार नाही, इथून निघून करून दाखवतो. बघा हा सगळा म्हैसूरचा व्ह्यू. चामुंडी हिल मंदिर आहे. माता चामुंडी का मंदिर था और इसमें क्या था वो क्या कौन सा मंदिर, मतलब 7 क्या बोलते हैं उसको? सतीपीठ का। हाँ सतीपीठ का एक मंदिर है ना ये। सतीपीठ का एक अंश गिरा था। हाँ हाँ सतीपीठ का एक अंश गेला असं बोलते हैं. यहाँ पे इतना कंफर्म पता नहीं है. सो भारी वाटलं. वातावरण थंड आहे इकडे. काय एवढं ऊन पडले पण गरम नाही होत आहे. मस्त है, शांत आहे. पुरा जंगल आहे. पूरा नीचे तक ही है। सो इथून तुम्ही चालत खाली जाऊ शकता आणि वर येऊ शकता. या सीड्यात खाली जायच्या वर यायच्या. आणि इकडे झालो आम्ही व्ह्यू पॉईंटला खाली. बघा किती जंगल आहे आणि वातावरण पण थंड आहे एकदम. फायनली पोचलो इकडे चर्चच्या इथे. किती छान चर्च बनवला मित्रांनो. सो भारी वाटतं इकडे. आणि आतमध्ये काय फंक्शन चालू आहे तर आतमध्ये पण जाऊन येऊ आपण. फायनली बघून झालं आतमध्ये. आणि लग्न चालू आहे त्यामुळं फ्रंट दरवाजाने अलाउड नव्हतं. मी बॅक साईडने गेलो होतो. सो कसं वाटलं आज वातावरण चांगलं होतं. आणि इकडे क्रिसमसची तयारी चालू आहे फुल. चेअर वगैरे लावले तिथं समोरच. तिकडे ट्री बनवला आहे आणि बॅक साईडून काही असं दिसतं आहे. आणि नाईटला ना 7च्या नंतर याचा कलर पूर्ण डार्क असा तांबडा होतो. आपोआपच होतो. सो माहीत नाही कसा. आता निघू इथून. बघू पॅरिस बघायला मी जायला नाही जायला सांगता येत नाही. कारण की आता इथून पुढे ऑफिसचं काम पण करायचं आहे. सो हे एक छोटं टेम्पल आहे साईडला. आणि चार साईडनं असंच आहे. आणि कलरही मस्त केलं आहे. कलर मस्त दिलेत. सो हे बघा इथे एक डोर आहे. अशी दरवाजे 3. किती छान. हा मंदिराचा मेन गाभार आहे. आता काय अलाउड नाही. बंद आहे दरवाजा. हे बघा साईबाबाचं मंदिर मागाशी दाखवत होतं ते.
आज नवीन वर्ष पहिला दिवस नवीन वर्षाचं दर्शन घेऊ आपण बाबाचं. पाय भाजत आहे. सो मित्रांनो फायनली आज मी मँगलोरला आलो आहे. नॉट मँगलोरला. आणि हे इथलं शिव टेम्पल आहे. खूप छान आहे. म्हणजे काल रात्री निघालो मँगलोरला. इकडे सर्व्हिसिंग होती आपल्या एका मशीनची. सो इकडं आलो आहे आणि आता इथंच ब्लॉग बनवतो आहे. आणि माझं काम झालं. मग आपल्याकडे भरपूर टाईम होता. सो ते बोलले तर जवळपास एक टेम्पल आहे सुंदर. आज निघणार आहे रिटर्न मुंबईला. सो जर्नी कशी वाटली सांगा नक्की. व्हिडिओ मला कसे वाटले. शॉर्टमध्येच बनवले कारण की एवढा टाईम नाही भेटला आपल्याला बनवायला. सो